demanded, but it is commanded by virtue. मान मिळवल्याने मिळत नसतो, तो कमावा लागतो. दक्षाने प्रजापती पद कमावलं नाही, त्याला बापाच्या कृपेने भेटलं. आणि जे कमावलेली वस्तू फुकट भेटते त्याची किंमत कळत नाही. श्रीमंत माणूस आहे, एकुलता एक मुलगा आहे, बाप गरिबीतून पुढे आलेला आहे, त्याला रुपयाची किंमत आहे. पण मुलाला किंमत नाही, ऐश करतोय. गाडीमध्ये पेट्रोल टाकणे, दिवसभर फिरणे, घोटा खाणे, वगैरे व्यसन करणे. बापाचं अंतःकरण दुखते. बाप मुलाला म्हणते, बाबू हे बाळा, हे सगळं तुझंच आहे, पण पैशाची किंमत कळण्यासाठी तू काम कर. ऐकत नाही मुलगा, ऐश करतोय. बापानं सांगतील, हे 100 रुपये कमावून दाखव, मग कळेल तुला किंमत. हे बाबा म्हणे, कल्ला करायचं नाही. संध्याकाळी 100ची नोट घ्यायची. संध्याकाळी बाप घरी आला, यानं ऐकून 100 रुपये मागून ठेवले होते. हे घ्या बाबा 100 रुपये. बाप म्हणे, वा रे वा, ठसन बोलून राहिला. घेतले, चुलीत टाकले. किती मिनिटं लागले जळायला? भरभर भरभर 10 सेकंदही लागले नाही. दररोज 100 रुपये देत होता बापाला. कधी आईला माग, कधी बहिणीला माग, कधी काकाला माग, कधी काकूला माग, कधी आत्याला माग, कधी मावशीला माग. सगळे सोयरे झाले गावातच. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, दररोजची 100 रुपयाची नोट बापाला देतोय आणि बाप चुलीत टाकून जाळतोय. पण एक दिवस यालाच असं वाटलं, 100 रुपये बाबा दररोज चुलीत घालतात ना, आज आपण कमावून पाहू. कामाला गेला. चौकात बाया उभ्या होत्या, खुरपी हाती होती, विळे हाती. मावशी कुठं चालली? मी तूर सो गेले. असं मी येऊ का कामाला? आणि लाय शरम वाटते रे तुले काही? मस्करी करता का आमची? अरे त्याच घरी 50 लोक कामाले आहेत. कोण दिले तुले काम? मोठ्याचा मोठा प्रॉब्लेम आहे बापू, मोठ्याने कामही देत नाही कोणी. म्हणून मोठं होणं सोपं नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कोणी कामही देत नाही. लाज वाटते तुले काम मागता. मस्करी करू का आमची? 12 वाजेपर्यंत फिरला पण कोणी काम दिलं नाही. मित्र भेटला, का रे काय गळ्या, काय कोणी कामाला आलं नाही म्हणे. बंडिंगचं काम आहे, काय सेंटरिंग ठोक्याचं म्हणे. मी येतो ना, तुले काय जमते म्हणे. वा जमत काऊन नाही? केल्याने होतं ना, आधी केलीची पाहिजे. 100 रुपये म्हणे, 100च पाहिजे. 2 दिले. आता सेंटरिंग ठोकतो होती 3ऱ्या मजल्यावर. गेले लागलं याच्या खांद्यावर. बाप जन्मात यानं सामान उचललं नाही, पण ती काय उचलून राहिला? ठुण्या. 3ऱ्या मजल्यावर नेल्या, खांदे शिजले. लागलं आणि खिळे ठोकताना म्हणे, तोही ठोकू लाग. हा खिळे ठोकू लागायला गेला, ते खिळानं ठोकता बोट ठोकले. बोट फक्त बंबाळ झाले. संध्याकाळपर्यंत थंडा काळ झाला, डोळे लाल झाले, अंग ठणठण 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 ठणकत होत. घरी आला तसं अंग टाकलेलं आहे. आई म्हणे, बाबू चहा गेला? मग करतो. जेवण बाबू म्हणे, कोणचे असा हिरेल ढेकलाच्या वाणी बसला. बापा आला. बापानं पाहिलं, क्लायमेट मस्ट चेंज, कुछ तो भी बदल हो गया आज. अरे आणले का 100 रुपये? आणले. मग दे ना. देतो ना. खिशातले काढले, पुन्हा ठेवले. अरे दे ना. देतो ना, देतो म्हटलं ना. द्याचं काम नाही. बापाने सक्ती केली तेव्हा त्याने 100 रुपयाची नोट गेली. बाप गेला, जसा चुलीत टाकायला गेला, हा एवढ्या जोड्यानं ओढला. ओ बाबा, आता बापाच्या डोळ्यात सुरू आले. बापाला आस कळलं की माझ्या मुलाला पैशाची किंमत कळली.
बापाच्या डोळ्यात अश्रू आले. बाप म्हणते, बाबा का रडता तुम्ही, का रडता? अरे बाबू, या 3 महिन्यात दररोजची 100ची नोट मी चुलीत घातली, तू मला का अडवलं नाही? बाबा, तेव्हा मी कमावले नव्हते, आज मी 100 रुपये कमावले, मला 100 रुपयाची किंमत कळली बाबा. आज मला कळलं पेटले किती खर्च करायचे, आज मला कळलं मी किती घोट्यामध्ये पैसे घातले, आज मला कळलं बाबा मी सोबत 1000 रुपये खर्च केले, जे तुम्ही कमावण्याकरता किती वेळ घातला असा. Respect is demanded, but it is commanded by virtue. मोठं व्हायला माझा विरोध नाही आहे, कोणीही मोठं व्हावं, व्हा मोठं, एवढे मोठे व्हा, एवढे मोठे आहे की जग तुमच्या पायाखाली आलं पाहिजे, एवढे मोठे व्हा. पण मोठे होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सात्विक होत मोठे व्हा. सात्विक होऊन जर मोठे झाले तर जगाचा नावलौकिक बांधतो, देशाचा नावलौकिक बांधतो. जेव्हा जगामध्ये गावाची प्रसिद्धी होते, कुटुंबाचा सुद्धा नावलौकिक बांधतो. मोदीजी जगामध्ये नाव मोठं केलं एका माणसाने, का? कारण सात्विकतेतून जन्माला आलेलं लोक नाही. पण वाईटातून जन्माला जर आला मोठा माणूस आला तर जगाचा सत्यानाश, गावचा खाना खराबा, कुटुंबाची बदनामी केल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना दक्ष प्रजापतीला पद प्राप्त झालेला आहे आणि त्याची घुटण्यात गेली, घुटण्यात अहंकार वाटलाय. सभेमध्ये येत असताना सगळेजण उभे राहिले, पण भगवान शिव समाधीत असल्यामुळे त्यांना कळलं नाही, म्हणून अपमान केला. एवढा अपमान केला, एवढा अपमान केला, पण भगवान शिव शब्द बोलले नाही. कारण का? वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे दिसे कैलास के निवासी. किन बार बार हो कैलास के निवासी. नम बार बार आयो शरण तिहार, आयो शरण तिहार, तार तार कैलास की कैलास की निवासी, कैलास के निवासी.
मान परत कुणाला सांगितलं नाही. मान आणि अपमानाच्या पलीकडे एक अवस्था गेली ते भगवान शिवाजी